शेतकरी बांधवांनो, मी अर्चना होले स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा। आपल्या चॅनलवरती शेतीविषयीच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ असतात, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असतो शेतीमध्ये, म्हणजे शेतकामामध्ये असो किंवा खत पाणी औषध याच्यामध्ये असो। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की पेरूच्या कोणत्या व्हरायटी चांगल्या आहेत आणि जास्त कोणत्या चालतात, सध्या लागवड कोणत्याची जास्त चालू आहे आणि त्याचा फायदा काय आहे, कोणत्याची क्वालिटी काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात बघणार आहे एकदम छोट्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू, कारण व्हिडिओ मी बनवतानाच कट करून बनवलेला आहे। आता कोणत्याही गोष्टीची लागवड करायची म्हटलं की सगळ्यात पहिली गोष्ट येते मार्केटिंगची, त्याचा रेट कोणत्याला जास्त असतो। आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रेटचा विषय घेतला, मागणीचा विषय घेतला तर रेड डायमंड नावाचा जो पेरू आहे त्याला मागणी खूप जास्त असते। त्याचा कलर आतमधून लाल आहे आणि त्याचा आकार म्हणजे मीडियम साईज आहे, जास्त मोठा नाही आहे। आणि सोबतच कुठल्याही गोष्टीचं कसं असतं, मार्केटचा विषय असतो, तो मार्केटला व्यापारी जागेवरती घेत नाहीत, त्याला आपल्याला मुंबईच्या मार्केटला न्यावं लागतं। गुजरात रेड अशा नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं। सोबतच VNR आहे तो पण तसाच आहे। आणि त्याच्यानंतर तिसरी जी व्हरायटी ती म्हणजे ती पिंक तैवान किंवा थायलंड पेरू म्हणतात त्याला। हे सगळ्यात टिकवून क्षमता सगळ्यात जास्त असणारा पेरू आहे, म्हणजे तोडल्याच्या नंतर आपण त्याला 15 ते 20 दिवससुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो। म्हणजे असंच नाही स्टोअर होत, आपण त्याच्यासाठी काही जे आपल्याला वातावरण अनुकूल असतं ते वगैरे करावं लागतं, पण तो राहतो। म्हणजे विषय कसा असतो, हे कातडे एकदम जाड असतं ह्या पेरूचं। आणि सोबतच पेरूची एक विशेषतः आहे, त्याला बिना फॉर्मचं राहत नाही, त्याच्यामुळं तो टिकवण्याच्या बाबतीत आपण थोडंसं ती हातभार राहतो फॉर्मनी। आणि तो चिरल्याच्या नंतर त्याचा एक विषय असा आहे की एकदम राठ राहतो, म्हणजे आतमध्ये जरी लाल झाला तरी तो निबर राहतो, त्याच्यामुळं त्याची टिकवण क्षमता नक्कीच जास्त आहे। सोबतच ह्या पेरूची एक क्वालिटी जी म्हणतो आपण ते, म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, मोठा असेल तर छान दिसतं, म्हणजे 1 किलोपर्यंतच्या किलोच्याही पुढे त्याचं वजन जातं, म्हणजे 300-400 ग्रॅमपासून 1.25 किलोपर्यंत त्याचं वजन जातं। त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न भरपूर जास्त मिळत असतं, म्हणजे वजन जास्त निघालं तर मग 1-2 रुपयाचं अलीकड पलीकड झालं तरी त्याचं काही विशेष वाटत नाही, म्हणजे रेट जरी कमी जास्त झाले तरी काही विशेष वाटत नाही। आजचा रेट जर बघितला तर म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 100 रुपयापर्यंत पेरूचे रेट गेले होते। आणि आजचं कटिंग जवळ म्हणजे शेतामध्ये व्यापारी कटिंग करून जातो, म्हणजे ह्या पेरूला जागेवरती व्यापारी घेऊन जातो। पिंक तैवान म्हणजे त्याचं कसं असतं, म्हणजे खराब नाही होत, जास्त दिवस राहतं, त्याच्यामुळे व्यापाऱ्याची मागणी जास्त राहते, पुण्यामध्ये चांगला खप होतो त्याचा। आणि तो आजच्या तारखेला 75 रुपये किलो या दराने जागेवरती कटिंग होऊन जातो आहे, म्हणजे नक्कीच परवडेबल आहे। वर्षातून म्हणजे 14 महिन्यातून 2 पिकं आपल्याला त्याचे 2 तोडण्या ह्या नक्कीच मिळत असतात। जुन्या बागेमध्ये नवीन बागा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 9 महिन्याच्या नंतर पेरूचं फळ धरावं लागतं, त्याच्यानंतर कटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलूया। आणि आधीचे पण व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील, पेरूच्या बद्दलची बरीच माहिती आपण आपल्या चॅनलवरती दाखवलेली। एका शेतकऱ्याचं डायरेक्ट मनोगत आपण दाखवलेलं आहे की त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं नियोजन केलं, त्यांचं उत्पन्न काय होतं, अडचणी काय येतात, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण सांगितलेल्या आहेत, ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकता जर तुम्ही पेरूचं उत्पन्न घेत असाल तर। ह्या 2-3 म्हणजे महत्त्वाच्या आणि चांगलं उत्पन्न देणारे किंवा चांगलं नफा मिळवून देणाऱ्या व्हरायटी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा, आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद। एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ नक्की बघा आणि उत्तम पद्धतीने शेती करायला त्यांची मदत होईल।